नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शुभारती लाईफस्टाईल यात. आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आणि तो खरं म्हणजे अद्विकामुळे तिचा हट्ट होता म्हणून आज ब्लॉगला सुरुवात करत आहे. ही प्रिपरेशन चालू आहे 15 ऑगस्ट सेलिब्रेशन जी शाळेत होणार होती 14 ऑगस्टला. त्यासाठी ट्राय कलरचा टिफिन बनवायचा होता, तर मी चूज केलं ट्राय कलर इडली, ट्राय कलर सँडविच आणि काही आमच्या इकडं पोंगे म्हणतात त्यांना, पोंगे बनवले आणि खोबऱ्याची चटणी आणि बनवले होते साबुदाण्याचे पापड. फूड कलर हा शरीरासाठी हानिकारक असला तरी एखाद्या वेळेस ठीक आहे ना, आपण करू शकतो. खास म्हणजे आपल्याला तिरंग्याविषयी आपल्या मुलांना जर शिकवायचं असेल, आपल्या भारताचं कल्चर, आपले परंपरा, त्या बाबतीत जर आपल्याला काही सांगायचं असलं तर ठीक आहे, एखाद्या दिवशी खाऊ घालायला काही हरकत नाही. तर मी अशा पद्धतीने चटणी, पोंगे, साबुदाण्याचे पापडं आणि ट्राय कलरची इडली आणि सँडविच बनवला होता. मुलांना सँडविच प्रचंड आवडला होता. हा आहे सार्थकचा टिफिन आणि मी हा ट्राय म्हणते स्क्वेअरमध्ये एक तवा घेतला होता. मला तो खूप आवडला आणि खूप छान चपात्याही त्यात होता. टिफिन बनवल्यानंतर हा अशा पद्धतीचा पसारा किचनभर होतो, ब्रेड वगैरे सगळं. आणि त्यानंतर मी प्रिपेअर केलं शाळेत जाण्यापूर्वी अद्विकाचा रोजचा नाश्ता, दूध, त्यात चोकोस, काही काजू, काही नट्स वगैरे, बदाम, आपलं पिस्ता आणि खजूर हे तिला मी नेहमी देत असते. जास्त प्रमाणात द्यावं नाही मुलांना, कारण ते गरम असतं, गरम पडतं. थोडंसंच प्रमाणात द्या. आणि हा काढला होता तिरंगा, तिचा टॅटू काढला होता आणि हा व्हाईट ड्रेस तिला घातला होता. खूप छान वाटत होती. आणि एक फ्लॅग होता, मागच्या वर्षाचा जुना होता, तो तिला वेअर केला. आणि तिचे पप्पाही सकाळी लवकर उठले आणि मॅडमची काही अशा पद्धतीने सेवा चालू होती. ती आहे ना, तिचे व्लॉग्स बघून खूप खुश होते, म्हणून खास हा व्लॉग्स तिच्यासाठी करण्यात येतो. आणि ह्या आहे त्यांच्या शाळेतील सेलिब्रेशन ऑफ स्वतंत्रता दिवस आणि ह्या त्यांच्या टीचर्स वगैरे आहेत. ट्राय कलर फूड, ट्राय कलर ड्रेस, ट्राय कलरचे आपल्या क्लासरूममध्ये सजावट, त्यानुसार मुलांना आपल्या झेंड्याविषयी माहिती मिळते, आपल्या भारताच्या कल्चरविषयी माहिती पडते. आणि हा आहे सार्थकचा प्रोजेक्ट. त्याला विविध देशांचे झेंडे बनवायला सांगितले होते, फ्लॅग्स बनवायला सांगितले होते. रात्री त्याने ते काम केलं आणि झोपी गेला, ते अशा पद्धतीने. तर भेटूयात पुढच्या व्लॉगला आणि असंच आपलं प्रेम असू द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बाय. दादा, ए दादा, झोपला?